आज आपण मौजे सायफळ येथे आलो आहे. तर आपले एक प्रगतशील शेतकरी आहे विनायक मोठे. तर त्यांनी आज रब्बी हंगामामध्ये एक मल्चिंगवर ढेमचं लागवड केली आहे. तर त्यांच्याकडून आपण या पिकाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार. तर आपण या पिकाची लागवड कशा प्रकारे केली, कधी केली आणि या पिकाला किती दिवस झाले याच्याबद्दल माहिती द्या. ती 30 नोव्हेंबरला लागवड केली. आधी बेड केले. बेडवर बेसल डोस टाकला. बेसल डोस कोणता टाकला? DAP, पोटॅश, लिक्विड सल्फर हे सगळं टाकलं. पुन्हा कीटकनाशक पण वापरलं, कार्बोनेट. आणि हे व्हेरायटी कोणती होती? आपण व्हेरायटी सागर सीड्सचा नरेश म्हणून व्हेरायटी. नरेश. बरेच किती दिवसाने याला फळ येते? आता किती दिवसात? लागवडीनंतर 2 महिन्यानं पीक उत्पन्न चालू होतं. 2 महिन्यानं उत्पन्न चालू होते. अंदाजे उत्पादन किती होते एकरी? काही एकरी चांगलं उत्पादन आलं तर 10 टन 100 क्विंटलपर्यंत जातो. 1 महिन्यानं खास लागवडी चालू होती. तर आता हे किती महिन्याचं पीक आहे? 2 महिन्यात चालू होतं. म्हणजे हे येते 2 महिन्यात हे असं वेलवर्गीय आहे का? म्हणजे असं पसरून राहते पसरते. आपल्या टरबुजासारखं? त्यानंतर फळधारणेसाठी आणि फॉस्फेट जास्त म्हणून 1261 हा. त्यानंतर 052 आणि पुन्हा फळ परिपक्व होण्यासाठी 0050. तर आता किती एकर मध्ये आपण हे क्षेत्र हे केलं आहे? 3 एकर मध्ये लागवड केली. 3 एकर मध्ये लागवड केली आहे. बरं. तर आता पुढे याला काही कीटकनाशक वगैरे काही खताचा डोस आपण किती दिवसाला देतो याला? आता स्टेप बाय स्टेप 1261 त्याच्यानंतर 052 हा, म्हणजे 15 दिवसाला 15-20 दिवसाला चालते. हा. आणि याला फळधारणा किती दिवसात होते? 2 महिन्यानंतर चालू होते. 2 महिन्यानंतर. आणि पुढचे 1 महिना तिथून 1 महिना रेग्युलरली आपण करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो बघा, एक भाजीपाल्यामध्ये आपण नवीन पीक म्हणून यांनी एक ढेमचं याची लागवड केली आहे. तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी पण या प्रकारची एखादी नवीन फळ पिकाची भाजीपाल्याची लागवड करावी. धन्यवाद.